श्री क्षेत्र भगवानगड अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे डोंगरावर वसलेलं हे एक देवस्थान। मित्रांनो, महाप्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर दर्शन होतं ते म्हणजेच ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांचे सवंगडी बाबूराव महाराज पाडळीकर आणि हनुमंतरायाचं। मित्रांनो, याच ठिकाणी भव्य असं प्रसादालय आहे आणि या प्रसादालयात पंचक्रोशीतील अन्नदाते 24 तास अन्नदान करत असतात आणि येथूनच आपला सुरू होतो भगवानगडाचा प्रवास। मित्रांनो, भव्य अशा प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं सभामंडप आहे आणि मित्रांनो, या सभामंडपाच्या उजव्या बाजूलाच ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या समाधीकडे जाण्यासाठी अरुंद असा रस्ता आहे। मित्रांनो, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जातो भगवानगडाचे दुसरे उत्तराधिकारी भीमसिंह बाबा यांच्या समाधीच्या दर्शनाकडे। मित्रांनो, भीमसिंह बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे मार्गक्रमस्थ होतो विठ्ठलाच्या दर्शनाकडे। मित्रांनो, इसवी सन 1958 मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, हबप मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना झाली आणि सायंकाळी 6ची वेळ झाली। या ठिकाणी गडावरील महाराज भजन आणि वदनाचा कार्यक्रम आयोजित करतात। मित्रांनो, पश्चिम द्वारातून आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वैष्णव सदन निदर्शनास येतं आणि वैष्णव सदनाच्या जवळच बाजूला या ठिकाणी बाबांची बैठक, त्याचबरोबर बाबांची बसण्याची जागा आपल्याला निदर्शनास येते। मित्रांनो, सध्या भगवानगडाचे तिसरे उत्तराधिकारी न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री हे आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढे गेल्यानंतर भगवान बाबा यांच्या वस्तूंचा संग्रहालय या ठिकाणी आहे। मित्रांनो, भगवान बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या वस्तू वापरल्या त्यांचा संग्रह या ठिकाणी करून ठेवला आहे। मित्रांनो, या ठिकाणी घोड्याचा टांगा आहे, चाबूक आहे, त्याचबरोबर तांब्या पित्र्यांचा वस्तूचा संग्रह या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। जवळच धौम्य ऋषींचं मंदिर आहे। या मंदिरात पाचही पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या संगमरवरी वस्त्र नेसलेल्या मूर्ती आहेत। मित्रांनो, यापुढे आपण मार्गक्रमस्थ होतो जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीकडे आणि मित्रांनो, या समाधीच्या पाठीमागेच आशिया खंडातील सर्वात मोठं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर चालू आहे। मित्रांनो, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा हे नारायणगडाचे 7वे उत्तराधिकारी माणिक बाबा यांचे शिष्य। मित्रांनो, माणिक बाबानंतर ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा हे नारायणगडाचे उत्तराधिकारी झाले, परंतु काही अंतर्गत कलहामुळे संत भगवान बाबा यांनी नारायणगड सोडला आणि त्यांनी धौम्यगड म्हणजेच धुम्यागडाच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं। मित्रांनो, पाहता पाहता भगवानगड ही भव्य वास्तू नावारूपास आली। मित्रांनो, भगवानगडावर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येत असतात आणि या ठिकाणी बऱ्याच बसेस, त्याचबरोबर प्रायव्हेट लक्झरीज कार या ठिकाणी मुक्कामाला देखील असतात। ही डेली सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे या ठिकाणी केली। मित्रांनो, गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1 मे 1958 रोजी झाले आणि याच दिवसापासून धौम्यगड अर्थातच धुम्यागड हा भगवानगड म्हणून ओळखला जाऊ लागला। मित्रांनो, गडाचे तिसरे उत्तराधिकारी महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून याच ठिकाणी MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी देखील अभ्यासिका स्थापन करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येथे वाचनालय देखील तयार करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, सायंकाळची वेळ होती आणि याच वेळेस भजन आणि वदनाचा आवाज नेहमी आपल्या कानी पडतो।
मित्रांनो, गडाच्या उद्धारासाठी स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं देखील खूप मोलाचं योगदान आहे आणि मुंडे साहेबांच्या काळातील दसरा मेळावा याची उणीव आपल्याला आजही जाणवते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत जय भगवान।